गोष्टी व गोष्टी दिसणार आहे आपल्याला। तुम्ही त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तुम्ही पाहू शकता तिथे किती छान अशा प्रकारे सजावट केली आहे। आता इथे सर्व छोट्या छोट्या काठ्या मिरवणुकीसाठी आल्या आहेत आणि उद्या येणार आहे आमच्या गावाची मानाची काठी। हा आहे शाही मिरवणूक। आता तुम्ही तो पाहत आहे तो बापरे, ह्याला पाहून तर इतके घाबरलेले, तो अचानकच एकमेकांच्या अंगावर जीव घेत होता। हे बघा कोण आहे, हे आपले श्री हनुमान। बघा किती सुंदर दिसत आहेत ते, व त्यांना पाहून तो गोरिल्ला पण कसा नाचायला लागला आहे। मी त्या हनुमानला हाय केलं, मला वाटलं की त्यांनी मला पाहिलंच नाही, पण बघा तुम्ही तेही मला हाय करत आहेत। हे बघा शिव पार्वती नृत्य, बघा की किती सुंदर दिसत आहेत ते सगळे। ते इतके छान नृत्य करत होते, त्यांना पाहून मला तर इतकं भारी वाटलं ना। हे पहा ना, आमच्या शिरोळमध्ये केरळ वाद्य वाजवणारीही आली होती, बघा किती छान असं वाजवत आहेत ती। तुम्ही हिचे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील। ही आहे द बॉम्बे हुपर गर्ल, ती आली होती तिची कला सादर करण्यासाठी भव्य दिव्य मिरवणुकीत। मी तर तिची व्हिडिओ पाहिली होती, पण पहिल्यांदा मी तिला इतकं जवळून पाहिलं होतं। हे पहा आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम यांची भव्य दिव्य मिरवणूक चालली आहे। ही आहे ज्ञानेश्वरी, आम्ही एका सोसायटीत राहतो, तिने इतका छान असा पोवाडा सादर केला आहे। हॅलो गाईज, आत्ता आलो आहे आम्ही घरी आणि तुम्हाला आमची शिरोळ गावाची भव्य दिव्य मिरवणूक कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमची गावची यात्रा कधी असते तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा।